छोट्या पडद्यावरची एक अशी अभिनेत्री जिने लग्नानंतर अभिनयाला रामराम ठोकला, परंतु आजही ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. ती अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. अचानक कुठे गायब झाली मन उधाण वाऱ्याची ही अभिनेत्री? चला तर जाणून घेऊया. छोट्या पडद्यावरील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मोजक्याच मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्री प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या बनल्या. मात्र काही काळाने त्या मनोरंजन सृष्टीला रामराम ठोकत दुसऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्या. मराठी अभिनय सृष्टीतली अशीच एक अभिनेत्री जिने लग्नानंतर अभिनय सोडून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, सोबतच वेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावलं. ही अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. अभिनयापासून दुरावलेली नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेली असते. मन उधाण वाऱ्याचे अजूनही चांद राहता आहे या मराठी मालिकांमुळे नेहा घराघरात पोहोचली. तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नेहाने मराठी मालिका व मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण सध्या नेहा मनोरंजन विश्वापासून दूर आहे. 2 मार्च 2019 रोजी ईशान बापटसोबत तिने लग्न केलं. लग्नानंतर नेहा नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दुरावली. मात्र तिने परदेशात राहून एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलेलं आहे. नेहाने जर्मन भाषा आत्मसात केली असून त्यात पदवी मिळवून ती पुढे त्यात करिअर करणार आहे. तिला एक गोंडस मुलगी देखील आहे. नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर मन उधाण वाऱ्याची मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने अजूनही चांद राहता आहे या मालिकेत रेवाची भूमिका साकारली होती. मोकळा श्वास चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीची भूमिका केली होती. तसेच गडबड झाली या चित्रपटात सुद्धा तिने काम केलेलं आहे. नेहाने फारसं काम केलं नसलं तरी तिचा चाहता वर्ग मात्र बराच मोठा आहे. परदेशी स्थायिक झालेली नेहा अद्याप आपली मूळ संस्कृती विसरलेली नाही. ऑस्ट्रेलियात राहून ती दिवाळी, दसरा, गणेशोत्सव यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे करते. ऑस्ट्रेलियात आपल्या नवऱ्यासह होळीच तिने साजरी केली. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे आयोजित केलेल्या होळी पार्टीत नेहा आणि तिचा पती यांनी सहभाग घेतला होता. नेहाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.